नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांचा 413वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतील कविता आहे. मी अनेक वेळा बघतो की माणूस वयस्कर झाला की त्याच्या वाहनाचा वेग कमी कमी होतो. मी हे बघतो आणि चकितच होतो, कारण मला वाटते की त्याने आता जास्त जोरात जायला हवे आहे, कारण त्याच्याकडे आता वेळ कमीच उरलेला आहे. दुसरी कविता आहे. काही लोकांना वाटतं की दुसऱ्याला राग येऊ नये म्हणून ते दुसऱ्यांना ज्या आवडत नाही त्या गोष्टी करत नाहीत. आणखी काही लोकांना वाटतं की दुसऱ्याला राग यावा म्हणून ते दुसऱ्यांना आवडत नाहीत त्या गोष्टी मुद्दाम करायला चुकत नाहीत. आणि आणखी काही लोकांना रागवायलाच आवडतं म्हणून दुसऱ्यांनी आपल्याला जे आवडत नाही ते करायला त्यांना ते भाग पाडतात, म्हणजे आपल्याला आनंदाने रागवता येईल. आणि कधीकधी ते दुसऱ्याचे ऐकतच नाहीत, कारण नाहीतरी आपल्याला रागवायचेच आहे, मग त्यांचे ऐकाच कशाला. आता तिसरी कविता आहे हनुमान चालीसावर आधारित, चौपाई क्रमांक 30. चारों जुग परताप तुम्हारा है, प्रसिद्ध जगत उजियारा. हे रामभक्ता, तुमचे यश चारही युगात आहे, सर्व जगात तुमची कीर्ती पसरलेली आहे. चारी युगांमध्ये प्रसिद्धी तुझी झाली आहे, तुझे नाव तुझे कार्य साऱ्या ब्रह्मांडात आहे. 7 चिरंजीवांचे वर्णन साहित्यात आहे, अश्वत्थामा कृपाचार्य व्यास मार्कंडेय बली आहे. विभूषण विभीषण हनुमान आहे, सर्व कर्तृत्ववान आहे. एकटा हनुमान आहे जो सर्वत्र आहे, त्याच्या शरणी गेले तर संकटे दूर होतात. हनुमाना करवी सारी कामे मग होऊ शकतात. आपले काम नीट करणे माणूस हेच करू शकतो, हनुमान तेव्हाच सर्वांना मदत करू शकतो. जांबवानाने एकदा एक स्वप्न पाहिले, नंतर रोज रोज त्याने तेच स्वप्न पाहिले. स्वप्नामध्ये 4 माणसे त्याला बाण मारत होते, आणि शेवटी केव्हा तरी ते त्यालाच मारत होते. त्यानंतर तो युगे युगे जिवंतच होता. सत्ययुगात जन्मला त्रेतानंतरही होता. तो ब्रह्माचा पुत्र होता म्हणून असा होता. वामन परशुराम रामाच्या काळातही तोच होता. केसरी अंजनेचा पुत्र किष्किंधेत होता. हनुमान जांबवानाचा पौत्रच होता. जांबवानाने स्वप्न बघितले, विचारात पडला, त्याचे तरी बिघडले, हनुमाना विचार आला. जांबवान आता ब्रह्माची आराधना करीत होता. स्वप्नांच्या बद्दलही त्यास विचारित होता. एका विष्णुभक्त महिलेला मदत करणार होता. त्या दरम्यानच मृत्यूशी सामना होणार होता. हे ऐकून जांबवानाला शांतीचा लाभ झाला. उत्तम काम करताना मरण हा विचार उत्तम झाला. केसरी अंजना हनुमानाला त्याने कळवले होते. अर्ध्या रात्री त्याने घर सोडले होते. जांबवान मरणार हे हनुमाना मान्य नव्हते. मागे मागे त्याला शोधित जायचे होते.
जांबवान अरण्यात तोवर दूर गेला होता. एका मुनीच्या वेशामध्ये काळ आला होता. जीवनाच्या आदी अंती काळ पुरुष दिसत होता. एका महिलेला मदत हवी जांबवान सांगत होता. तो मुनी आपल्या आश्रमात जांबवाना घेऊन गेला. अंत जवळ आला हा विचार चाटून गेला. हनुमानाने आश्रमाला शोधून काढले. जांबवानाच्या पायाच्या खुणांना त्याने ओळखले. त्या शेजारी सापाची ही खूण त्याला सापडली. काळाची ती खूण त्याच्या लक्षात आली. लवकरच जांबवानाला शोधून काढले. दुनियेसाठी खूप काही करायचे हे सांगितले. रामाची लीला आणिक आहे हेही सांगितले. परत फिरण्याआधी मुनी तेथे आले. आश्रम तर बघून घ्यावा त्यांनी सुचविले. सरोवरामध्ये स्नान करावे हेही सुचविले. तिथेच एका महिलेवरती हल्ला होताना दिसला. तपस्वी होती तरीही हल्ला होताना दिसला. ती महिला जांबवानाला अचानक चिकटून बसली. विष्णू माझा पती व्हावा इच्छा व्यक्त केली. मानवाशी माझा विवाह कोणी करून टाकतील. जांबवान म्हणला त्याचेही उपाय सापडतील. जांबवानास बघता ते बाण मारू लागले. जे स्वप्नात बघितले ते सत्यात आता आले. जांबवानाने हनुमानाला मदतीस बोलवले. पण मनातून त्याला मृत्यू येईल असे वाटले. हनुमानाने आक्रमकांना क्षणात पळवून लाविले. पण जांबवानाच्या अंगातून रक्त वाहू लागले. त्याच वेळी यमराज रेड्यावर बसून आला. हनुमानाने शिव समजून त्याला नमस्कार केला. जांबवानाला धरून ठेविले वीर हनुमानाने. यमराजासही प्रश्न पडला या घटनेने. हनुमानास तो बोलला लांब त्याला जायचे. 8 अडथळे पार करून पुढे त्याला जायचे. यमराजाला काम दिलेले करायचे होते. मानाने हनुमानालाही सांभाळायचे होते. हनुमानाला तो म्हटला की ब्रह्मलोका जावे. सांगायाचे जे त्याला ते ब्रह्मदेवा पटवावे. लवकर परत नाही आला तर जे होते होऊ द्यावे. जांबवानाला यमाने मग घेऊन जावे. हनुमान मग ब्रह्मलोकी लवकर गेला. इथेच राहील ती महिला असे सांगून गेला. महिला म्हटली मी येथून कुठेच जाणार नाही. माझ्यासाठी कुणी आले तर जबाबदारी घेणार. ब्रह्मा म्हटला निसर्गाचे जे नियम होते बदल करणे त्यांच्यामध्ये त्यालाही अशक्य होते. हनुमानाने सर्व देवांना विनविले होते. त्यांच्यापैकी हो म्हणायचे साहस कोणा नव्हते. हनुमान क्रोधित झाला आणि त्याने तांडव केले. अख्ख्या धरतीला त्याने कंपायमान केले. जे सारे होते तेथे ते थरथर कापत होते. नियमांना अपवादही असतो ते सांगत होते. साऱ्या समाजाचे हित जे करण्यात आहे. नियमांनाही अशा प्रसंगी मोडणे जरूर आहे. मग विष्णूच्या सल्ल्याने नियम बदलला गेला.
यमराज जांबवानाला पृथ्वीवर घेऊन गेला. हनुमानाने जांबवानाला आलिंगन दिले. विष्णू म्हटला त्याच्या मनात एक विचार आला. जांबवानाचे काही काम बाकी होते आठवले. काम पुरे व्हावे म्हणून त्याला जिवंत केले. विष्णूचे जांबवानाशी जुने नाते होते. दर युगात काहीतरी त्याला काम दिले होते. त्या महिलेला देखील मग आशीर्वाद मिळाला. द्वापार युगात विष्णूशी तिचा विवाह ठरून गेला. जांबवानाची पुत्री म्हणून तिचा जन्म होणार. हनुमान जांबवान दोघे किष्किंधेला जाणार. जांबवान हनुमानाचे आभार मानून गेला. म्हटला दर युगात प्रभूच्या सेवेचा आनंद तू घेणार.